एकदा एक हॉटेलमध्ये एक व्यक्ती ना जेवायला येतो. तो जेवतो, हात धुतो आणि निघून जातो. तो वेटर त्याच्या मागे धावतो. त्याला बोलतो, अहो तुम्ही पैसे दिले नाही. तो अरे माफ करा, माझ्याकडे आज पैसे नाही आहे. नाही नाही, तो वेटर बोलतो, तुम्ही मला सांगू नका, तुम्ही पहिला आमच्या साहेबांना भेटा. तुम्ही जेवताय आणि पैसे न देता जात आहे. तो वेटर त्या व्यक्तीला त्या मालकाकडे घेऊन आला. तो बोलला, साहेब याने जेवला मस्त दाबून, जे काही डाळ भात राईस वगैरे घेतली, त्याने साधी प्लेट घेतली आणि तो पैसे न देता चालला आहे. तो त्याकडे पैसे नाही आहेत. तो मला म्हटला, त्याने काय खाल्लं आहे? तो हेच दाल राईस आणि भाजी आणि 2 चपात्या. बरं ठीक आहे. तो काय बोलतो आहे? तो बोलतो त्याच्याकडे पैसे नाही आहेत. बरं ठीक आहे, जाऊ दे त्याला. मला बोलले, ना असं काय बोलत आहे? हो फुकट खातो हा. अरे तुम्ही बोलता की जाऊ द्या, मी सांगतो त्याला जाऊ दे. तर ठीक आहे, तो जातो. तो गेल्यावर तो वेटर त्याला बोलतो, हो मला असं कसं चालेल आपल्याला? जर अशी तर 10 माणसं असेल आणि ती जर अशी फुकट खाऊन गेली तर आपलं हॉटेल कसं काय चालेल? तर मालकाने त्याला एक साधा प्रश्न विचारला, हे बघ, ज्याला ना पैसे बुडवायचे आहेत ना, त्याने ना चांगलं अजून घेतलं असतं, चांगलं अजून खाल्लं असतं आणि ते पैसे बुडवले असते. पण त्याने असं केलं नाही. त्याने काय केलं, डाळ भात भाजी चपाती हे जे त्याला पोटं भरण्यासाठी लागतं ना, तेच खाल्लं आहे. फक्त प्रॉब्लेम असा होता की त्याच्याकडे पैसे नव्हते. याचा अर्थ तो प्रामाणिकच आहे. तो आपल्याला एक दिवशी ते पैसे देणार नाही एवढं नक्की. तो कोणालाही फसवणार किंवा कोणालाही बुडवणार नाही. समजलं? मी काय बोललो ते नीट लक्षात ठेव. जर आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मला खरंच त्या मालकाची जी काही हे होती, स्वभाव होता, तो फार आवडला आणि त्याने ज्या बुद्धिमत्तेने ते जे काही मॅटर हँडल केलं ना, हॅट्स ऑफ टू हिम.